आज रक्षाबंधन सण बहीण भावाच्या पवित्र नात्याचा उत्सव देशभरात साजरा होतोय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी। ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर रक्षाबंधन साजरा करण्यात आलाय। माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी कुटुंबासोबत रक्षाबंधन साजरा केले। आमदार अभिजित पाटील यांच्या भगिनींनी राखी बांधून औक्षण केले। डहाणूमध्ये आमदार विनोद निकोले यांनी आपल्या मतदारसंघात साजरा केला रक्षाबंधन। यावेळी सर्व महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या। रत्नागिरीच्या विलवडे येथील हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरा केला रक्षाबंधन। सलग 15 वर्ष लांजा हायस्कूलमध्ये उपक्रम राबवला जातोय। मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापूरच्या अनूरमध्ये साजरं केलं रक्षाबंधन। 100हून अधिक बहिणींनी बांधल्या राख्या। पंचारतीने ओवाळत केलं भाऊरायाचं औक्षण। अंबादास दानवेंच्या घरी रक्षाबंधनाचा सण साजरा। दानवेंना बहिणीसह चिमुकलीनं देखील बांधली राखी। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी मोठ्या बहिणीसोबत साजरा केला रक्षाबंधन। आटपाडी येथील पडळकर वाडीमध्ये साजरा केला सण। बीडमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांना शेकडो बहिणींनी बांधल्या राख्या। यावेळी सुरेश धसांच्या वतीनं महिलांना साडी चोळी अल्पोहार देऊन सन्मान करण्यात आला। ओबीसी मंडल यात्रेसाठी शरद पवार नागपूर दौऱ्यावर। यावेळी राष्ट्रवादीच्या प्रदेश महासचिव वर्षा शामकुळे यांनी बांधली शरद पवारांना राखी। पंढरपूरमध्ये रक्षाबंधनानिमित्त विठ्ठलाला बांधली जाणार सोन्याची राखी। विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीनं साजरा होणार रक्षाबंधन। पुण्याच्या येरवडा येथे सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन। आमदार जगदीश मुळीक यांना रक्षाबंधनानिमित्त हजारो महिलांनी बांधल्या राख्या। यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांचं विशेष रक्षाबंधन। यावेळी यशोमती ठाकूर यांनी संविधानाची प्रास्ताविका दिली भेट। बीडच्या आष्टी तालुक्यात आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी 200 जवानांसाठी बनवल्या राख्या। बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी पंकज भोयर यांनी सोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केलाय। महिला पोलिसांनी देखील भोयर यांना राखी बांधत औक्षण केले। इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम। इम्तियाज नावांच्या व्यक्तींना 500 रुपयांचं मोफत पेट्रोल दिलं जाणार। राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेंची ठाकरेंसोबत स्वतंत्र चर्चा। आयोगाविरोधातील लढा तीव्र करण्याचं ठरले। ठाकरे बंधूंच्या युतीला इंडिया आघाडीत विरोध नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली मुंबई गोवा महामार्गाची पाहणी। लांजा तालुक्यातील वेरळ घाटातील वळणावर असलेल्या खड्ड्यांबाबत तोडगा काढण्यासाठी पाहणी। मनसे आणि पुणे पालिका आयुक्त वाद प्रकरण। आयुक्तांच्या कार्यालयातील 10 सुरक्षा रक्षकांची बदली। आयुक्तांच्या बैठकीत मनसेनं घातला होता गोंधळ। जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल करा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश। ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील शिंदेंच्या मुलाविरोधात तक्रार दाखल। सिद्धेश शिंदेंवर दादर पोलिसात तक्रार दाखल तर धक्काबुक्की केल्याचा महिलेचा आरोप। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर। यावेळी आमदार श्वेता महाले यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राहणार। मुंबई नाशिक पालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता। उर्वरित राज्यात महाविकास आघाडी स्थानिक पातळीवर निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती। बेस्टच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून युती। बेस्ट पतपेढीच्या 21 जागांसाठी 18 ऑगस्टला मतदान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीर दौऱ्यावर। जम्मू काश्मीर येथील आर्मी कमांड रुग्णालयाला देणार भेट। शिवसेनेतर्फे सैनिकांसाठी रक्तदान करण्यात येणार। सांगली जिल्ह्यातील 1000 तरुणांना करणार रक्तदान। विधानसभेपूर्वी दिल्लीत 2 लोक भेटले। 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिलेली। आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत जनतेत जायचं ठरवलं। शरद पवार यांचा गौप्यस्फोट।
शिंदेंचा पुढचा मार्ग कसा असेल लवकरच अंदाज येईल. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून शरद पवारांचं मोठं वक्तव्य. कराडमध्ये विविध पक्षातील हजारो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. यावेळी भाजप कार्यकर्ते मेळावा झाला, मात्र आमदार मनोज घोरपडेंची कार्यक्रमाकडे पाठ. पुण्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी. कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटतं. जो तो उठतो आणि मला उपदेश देतो. सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रश्नावर अजित पवारांची मिश्किल टोलेबाजी. इंडिया आघाडीचा 11 ऑगस्टला मोर्चा. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा निघणार. राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपानंतर वातावरण तापलंय. पृथ्वीराज चव्हाणांनी पराभवाचं आत्मपरीक्षण करावं. जयकुमार गोरेंची पृथ्वीराज चव्हाणांवर टीका. विलास शिंदेंची नाशिक शिवसेना संपर्क प्रमुखपदी नियुक्ती. विलास शिंदे ठाकरे गटातून शिवसेनेत त्यांनी पक्षप्रवेश केला होता. शिवसेनेत गेल्यानंतर संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली. मुंबईत नरहरी झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यस्तरीय आदिवासी भूषण आणि आदिवासी गौरव पुरस्कार वितरण समारंभ. मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. कोल्हापूर जिल्ह्यात 24 ऑगस्ट पर्यंत बंदी. यात्रा सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. कोल्हापुरात महसूल सप्ताह संपन्न. महसूल सप्ताह अंतर्गत करवीर तालुक्यात विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली. कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला 18 ऑगस्ट पासून होणार सुरुवात. सर्किट बेंच इमारतीची कामं वेळेत आणि गतीनं पूर्ण होतील. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांचं आश्वासन. कोल्हापूरच्या महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणं गतीनं निकाली काढा. नागरिकांना जलद न्याय द्या. अप्पर मुख्य सचिव विकास खारगेंच्या सूचना. नागपुरात बंजारा समाजाच्या वतीनं तीज महोत्सवाची स्थापना. बंजारा समाजातील महिला तरुणींनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीनं तीज उत्सवाची स्थापना केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवयव दानामुळे 3घांना जीवनदान. शहरातील 2 रुग्णांना प्रत्येकी 1 किडनी तर नागपूरमधील रुग्णाला यकृत प्रत्यारोपातून जीवनदान. पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्य इमारतीला गळती. पावसात इमारत गळू लागल्यानं सर्वत्र पाणीच पाणी. चंद्रभागा नदीत मैल मिश्रित पाणी मिसळल्याची माहिती. 65 एकर आणि परिसरातील सांडपाणी थेट चंद्रभागेत. तात्काळ कारवाई करण्याची महर्षी वाल्मिक संघाची मागणी. नाशिक पालिकेला आयकरची नोटीस. टीडीआर देताना पालिकेनं कर भरला नाही. आयकरची तक्रार. पालिकेनं मात्र आयकरची नोटीस फेटाळून लावली. छत्रपती संभाजीनगरच्या फारोडातील 26 MLD क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी. पहिल्याच दिवशी जलशुद्धीकरण केंद्र चाचणीत नापास. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी. वाहनांच्या 2 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा. मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक संथ गतीनं सुरू. गावातून तालुकास्थानी येण्यासाठी मागितले हेलिकॉप्टर. विद्यार्थी आणि नागरिकांची अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे भन्नाट मागणी. चंद्रपूरच्या भद्रावती पिपरी रस्त्याची दुरावस्था झाल्यानं मागणी. हिंगोलीत ठाकरे शिवसेनेचे महावितरण कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन. महावितरण कार्यालयात विविध मागण्यांसाठी आंदोलन. मोठ्या संख्येनं ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी प्राण्यांची तस्करी. बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाला अटक. आरोपीकडून मोठ्या प्रमाणात परदेशी प्राणी जप्त. आज ऑगस्ट क्रांती दिन. क्रांती दिनानिमित्त काँग्रेसची पदयात्रा. स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन.
आज जागतिक आदिवासी दिन. आदिवासी दुर्गम भागात रक्तदान शिबिराचं आयोजन. मोलगी या ठिकाणी 60 रक्तदात्यांनी केलं रक्तदान. नंदुरबारमध्ये विश्व आदिवासी दिन साजरा. जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांकडून पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर. सिंधुदुर्गात डागडुजी काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. कुडाळ आणि मालवण जोडणारा मार्ग खड्डेमय झाल्यानं नागरिकांना त्रास. अकोल्याच्या भंडारामध्ये खरं तर या ठिकाणी ग्रामस्थांसह महिलांचा पाण्यासाठी जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा. गावातील पाणी समस्या लवकरात लवकर दूर करण्याची मागणी. मुंबई हायकोर्टाची कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई. गिरगाव चौपाटीवर हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन. एका व्यक्तीनं चक्क 10 गोण्या धान्य खाण्यास दिल्याची बाब समोर. दादर कबूतरखान्याजवळ कबुतरांसाठी गाडीच्या टपावर खाद्य. कबुतरांना खाद्य देण्यासाठी नागरिकांची अनोखी शक्कल. नागरिकांना गाडीच्या टपावर, खरं तर नागरिक जे आहेत ते कबुतरांना गाडीच्या टपावर खाद्य ठेवतायत. ओला उबरला आता भारत टॅक्सीचं आव्हान. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीत सेवा. भारत टॅक्सी ॲप आधारित टॅक्सी सेवा सुरू. उल्हासनगरमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई. 2,54,000चा दंड वसूल करण्यात आला. अमरावतीत डीआरडीए कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. आमदार रोहित पवार आंदोलनात सहभागी. डीआरडीए प्रकल्प संचालकांना, खरं तर प्रीती देशमुखांना पदावरून हटवण्याची मागणी. पाडळचे सिंचन प्रकल्पाचा केंद्राच्या योजनेत समावेश. प्रकल्पामुळे केंद्राकडून राज्याला 859 कोटी मिळणार. मंत्री गिरीश महाजन यांनी मानले केंद्र सरकारचे आभार. आज जागतिक आदिवासी दिन. विजयकुमार गावित यांच्याकडून समस्त आदिवासींना शुभेच्छा देण्यात आल्या. सरकार नेहमीच आदिवासी बांधवांच्या पाठीशी. विजयकुमार गावितांचं वक्तव्य. नांदणी मठाच्या हत्तीणीसंदर्भात आज महत्त्वाची बैठक. दुपारी 2 वाजता नरिमन पॉइंट या ठिकाणी बैठकीचं आयोजन. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना आणखी एक पर्याय होणार उपलब्ध. गणेश चतुर्थीपूर्वी रोरो सेवा सुरू होणार. महाराष्ट्र सागरी मंडळानं घेतला निर्णय. जेएसडब्ल्यू स्टीलच्या विस्तारित प्रकल्पाला शिवसेनेचा पाठिंबा. नवीन प्रकल्पात स्थानिकांना रोजगारात प्राधान्य. पर्यावरणाची समस्या उभी राहिल्यास रस्त्यावर उतरू. शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांचा इशारा. पीएमपीएच्या कर्मचाऱ्यांसाठी आदेश. विना सूचना कामावर गैरहजर राहिल्यास दंड आकारणार. प्रतिदिवस 1,000 रुपये दंड आकारला जाणार. वांद्रे येथील शासकीय कर्मचारी वसाहतीच्या जागेवर उच्च न्यायालयाचे संकुल उभारण्यासाठीचा अडथळा दूर. जमिनीवर असलेली पूर्वीची सगळी आरक्षणं रद्द करण्यात आली. या संदर्भातील अधिसूचना जारी. मुंबई नागपूर विशेष ट्रेन 6 तास उलटूनही आलीच नाही. सीएसएमटी स्थानकात प्रवासी संतप्त. मध्यरात्री 12 वाजता होती ट्रेनची वेळ. 6 तास उलटूनही ट्रेन न आल्यानं प्रवासी संतप्त. पुण्यातील शिवाजीनगर रेल्वे स्टेशन समोर पोलिसांची ड्रोनद्वारे कोम्बिंग ऑपरेशन. झोपडपट्टी परिसरात लपून बसलेल्या गुन्हेगारांचा ड्रोनद्वारे कोम्बिंग ऑपरेशन. बीडच्या शिक्षण भरती घोटाळ्यासंदर्भात एसआयटी स्थापन. शिक्षण भरती घोटाळ्याची चौकशी होणार. 2012 नंतर भरती झालेल्या शिक्षकांवर टांगती तलवार. नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय मुलाचा मृत्यू. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. परिसरात हळहळ व्यक्त. बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय भावाचा मृत्यू. मृत भावाला बहिणीनं बांधली राखी. नाशिकच्या वडनेरमधील हृदयद्रावक घटना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.